सरकारने शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा सरकारने डबल गेम हा केलेला आहे। जर आपण बघितलं तर कर्जमाफी करणार असं सरकार म्हणत आहे, परंतु कर्जमाफी जर एका बाजूला परंतु कर्ज कपात दुसऱ्या बाजूला अद्यापही सुरू आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेती संबंधी कोणतीही माहिती तुम्हाला सर्वात अगोदर फक्त आणि फक्त ह्या चॅनलवर मिळते, त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका। चला तर आता आपण बघूया जे आपलं टायटल होतं त्याचा अर्थ काय आणि सविस्तर माहिती काय आलेली आहे या संबंधी आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। तर राज्य सरकारकडून जर बघितलं आपण कर्जमाफीचा जो गाजावाजा चालू आहे की आम्ही जूनच्या 30 जूनच्या आत कर्जमाफी करणार, हा गाजावाजा तर आपण बघितला तर खूप ठिकाणी हा चालू आहे। परंतु अशातच शेतकऱ्यांना मोठा धक्का हा बसलेला आहे। म्हणजे 2026-27 हंगामासाठी कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा आणि मोसंबी या पिकांचा एकरी कर्ज मर्यादेत मोठी कपात करण्यात आलेली आहे। कर्जमाफी देणार असं सरकार म्हणतं, परंतु जर दुसरीकडे आपण जर वास्तविकता बघितली तर जे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक आहे ते म्हणजे कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा आणि मोसंबी या पिकांची जी एकरी कर्ज मर्यादा जी असते ती सरकारने मोठी आणि बऱ्यापैकी कपात केलेली आहे। म्हणजे पूर्वी जी मिळत होती त्यातून बरीचशी कपात ही केलेली आहे। वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही कपात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत ढकलणारी ठरणार असून सावकाराच्या जाळ्यात ओढण्याचा सुद्धा धोका यामुळे वाढलेला आहे। याला कारणच सरकार आहे की तुम्ही कपात करण्याचं काम तर काही नव्हतं। पहिलंच शेतकरी जर आपण बघितलं तर शेतीमध्ये काही उरत नाही, कारण आपण जर बघितलं तर अवेळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती चालूच असते, त्यात सुद्धा शेतकरी उभा राहतो जर हमी भावाचा अजून सुद्धा सरकारने काही केलेलं नाही। अशातच आता जर तुम्ही जे कर्ज मिळणार त्याच्यात सुद्धा कपात केली तर शेतकरी करणार काय, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित राहिलेला आहे। त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर शेतकरी बांधवांनो, राज्यातील सरकारकडे 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर, शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा गाजावाजा हा झालेला आहे। प्रत्यक्षात मात्र 2026-27 हंगामासाठी पीक कर्जाच्या एकरी मर्यादेत कपात करण्याने शेतकरी वास्तविक पाहता अडचणीत हा आलेला आहे। त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर विशेषतः जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये जे महत्त्वाची पिकं असतात कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा आणि मोसंबी या प्रमुख पिकावर एकरी कर्ज मर्यादा जे पूर्वी जर तुम्हाला 100% मिळत असेल तर त्यामध्ये 10 ते 15% घटवल्याच्या असल्याचे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। म्हणजे त्यात 10-15% घटित करून शेतकऱ्यांमध्ये आता याबद्दल नाराजीचे सूर सुद्धा येत आहे। जर आपण जर बघितलं तर महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ अंतर्गत जी नागपूरची आहे, या बँकेने खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना 2026-27 साठी नवीन कर्ज मर्यादा जाहीर केलेली आहे। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर तेजल कोरडे यांनी सर्व शाखांना याबाबत स्पष्ट निर्देश देत नव्या मर्यादापेक्षा अधिक कर्जवाटप न करण्याचे आदेश सुद्धा दिलेत आहे। मात्र नव्या मर्यादांची तुलना मागील वर्षाची करता यामध्ये मोठीही जर आपण बघितलं तर कपात दिसत आहे। म्हणजे एकीकडे सरकार शेतकऱ्यांना मारत आहे, दुसरीकडे जर बघितलं आपण तर बँका शेतकऱ्यांना मारतात, परंतु याच्यावर बोलण्यासाठी कोणीही तयार नाही। सरकारच्या कामामध्ये बिजी आणि शेतकरी मरतो किंवा जगतो या वाचून सरकारला काही फरक पडत नाही। याच्यातून तर असं स्पष्ट होते। जर आपण बघितलं तर मागच आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहे त्यांनी आधीच सांगितलं होतं की यावेळेस खतामध्ये खूप कपात असून खतांचे भाव वाढणार, दरवर्षीच खताचे भाव वाढतात बाबांनो, चालू बी असलं तरी तुम्ही भाव वाढवतात आणि नसल्या बी चालू तरी पण भाव वाढवतात। यामध्ये जर बघितलं आपण पुढे तर कापूस तूर उत्पादकांना सर्वात मोठा फटका बसणार आहे। कापूस बागायतदार पिकांसाठी एकरी जर बघितलं तर 48,000 रुपये कर्ज मिळत होती, यावर्षी ही मर्यादा घटून बघू शकता तुम्ही 39,600 रुपये फक्त एवढी करण्यात आली। पूर्वी जे 48,000 मिळत होती ते 39,600 रुपयेच करण्यात आलेले आहे। जर आपण पुढे बघितलं जिरायतर कापासाठी केवळ नाममात्र वाढ देण्यात आलेली आहे, असली तरी ती अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। तूर उत्पादकाचा आपण विचार करू, 31,000 पूर्वी मिळायचं, आता ती डायरेक्ट जर बघितलं आपण तर 24,200 वर आलं। बघू शकता तुम्ही प्रत्येक पिकात कर्ज वाटप कसा त्यांनी खाली केलेला आहे। तुरीसाठी जर बघितलं तर निम्म्यावर आलेला आहे, जिरायती तूर आहे ना तिच्यासाठी, म्हणजे पूर्वी 29,000 मिळत होतं, आता 15,400 रुपयावर आलेले आहे। आता आपण जर पुढचा पीक बघू ते म्हणजे सोयाबीनला बाजारात जर भाव बघितला आपण 3,700 ते 4,700 रुपये प्रति क्विंटल असा आहे। उत्पादक खर्चाच्या तुलनेत हा दर अपुरा असल्याचे शेतकऱ्यांना नफा तर दूरच खर्च काढणंही शेतकऱ्यांना आता अवघड झालेला आहे। आणखी बिकट परिस्थिती जर आपण बघितली तर गेल्या वर्षी सोयाबीनला एकरी 33,000 रुपये कर्ज मिळत होती आणि ह्या वर्षी जर आपण कर्ज बघितलं तर 19,800 रुपये। म्हणजे दिवसेंदिवस बाकीचे भाव वाढतात आणि कर्जाचे भाव कमी होतात। असं या मागचं जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांचं जर आपण बघितलं तर खत घ्या, काही घ्या,
औषधी घ्या हे भाव वाढत जातात, परंतु शेतकऱ्यांना जेव्हा देण्याची पाळी येते तेव्हा त्यांचा हात आकडता घेऊन ती कमीच करत राहतात. आता आपण पुढचं बघू. संत्रा आणि मोसंबीच्या बाबतीत काय झालं. संत्रा आणि मोसंबी गेल्या वर्षी जर बघितलं आपण 77 लाख म्हणजे 77,000 रुपये एवढी कर्ज मर्यादा होती, ती आता यावर्षी आलेली आहे 66,000. म्हणजे वाढत्या खर्चात जर बघू शकता तुम्ही, घडलेली कर्ज ही संकटाकडेच नेणार ना शेतकऱ्यांना. आता जर बघितलं आपण यामध्ये प्रामुख्याने बियाणे, खते, औषधे, मजुरीचे हे सतत वाढत चाललेले आहे. कर्ज मर्यादा कमी केल्याने शेतकऱ्यांचा अर्थकारण कोलमडण्याची भीती व्यक्त केली आहे. बँकांकडून अपुरे कर्ज मिळत असल्याने शेतकरी जर आपण बघितलं तर खाजगी सावकारांकडे यामध्ये जास्त वळला जातो. सरकारने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हातातून हंगामी पीक निघून जायच्या आधी सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. तर ही होती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. जर माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.